नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ असताना बघा सगळं आमचं थोडंसं झाड लोटचं काम चालू आहे. पोरं उठले, पोरांची पण तयारी चालू आहे. बंटू तिकडं आतमध्ये आहे. मोनिकाची साफसफाई चालू आहे. अजून नाश्ता पण नाही, आता नाश्ता करतोय. आता मोनिकाने तर झाडू वगैरे मारलाय. तर बघूया, स्टूल तर आणलाय आपण. स्टूलवर चढून थोडा पंखा थोडासा साफ करूया. कारण पंखा पण कर मोनिका त्याला, कारण पंखा ना लय घाण झालाय. तर आपल्याला पंख्याला पण थोडंसं साफ करायला पाहिजे. एक स्टूल आहे, बघू माझा हात पुरेल. कसा चढलोय बघा मी. हा लयच बोल रे. मग बोललेलं आधी पुसायच्या आधी करून घ्या, नाही तर परत डबल काम होईल. मग ते माझा हात नाही जात ना व्यवस्थित, मग मी झाडूनच झाडते फक्त. केस वरती केस कसे काय जात असतील? उडतात खावेने. ओवरल्या कपड्याने होत आहे का? हा बघ मग. पक्का? हा संपलं का त्याच्यात? का आहे नाही का? थोडं 2 मिनटं ठेव तसंच मारून. निघतं रे चांगलं लगेच. किती मस्त स्वच्छ क्लीन निघला. हे बघा, हे बघा, याच्याने मस्त. हे बघा, तिन्ही पानं टकाटक. तिने हे मेशोवरनं मागवलेलं. हां, तर किचन पुसायला मागितलेलं, तिने पंखा साफ करून घेतला. पण चांगला निघाला पंखा, मस्त. तर चला आपण आता बेडरूममध्ये आतमधला क्लीन करूया. बघूया हा कसं. हा पण हे बघा लय घाण आहे. हे बघा, हा पण धूळ माती. हे बघा. तर क्लीन क्लीन क्लीन. मग मगाशी झाडू मारायच्या अगोदरच तुम्हाला हे करायला पाहिजे होतं ना. मला डबल कुठे ना हा रे, करायला. हा यार, खरंच तुला डबल काम पडलं झाडू मारायचं यार. चल जाऊ दे. पण डबल झाडू मारलं तर डबल लादी चांगली होईल ना. झालं का? चला झालं आता. पडलं नाही पाहिजे बाबा. आलो खाली. झालं. हा याच्यावर, हा बरोबर त्याच्यावर ना. म्हणजे काय आहे, पोरं आहे ना लय घाण करतात त्याच्यावर, म्हणून त्याच्यावर चादर टाकली ना, म्हणजे जे गदिले आहेत ना याच्यावरचे कवर ते चांगले. कारण वाईटमध्ये आहे ना, तर ते जास्त लगेच घाण होतात. बाहेरून येतात पोरं आणि त्याच्यावरच नाचतात. बंटू इकडं कडव बसलाय. बंटू हाय का? हाय. आणि दिदू इकडं. दीदी पण लय काम करते है ना. दीदी काय करते काय माहिती. दिदू पावडर टाकलाय का काय त्याच्यात? हां वय दीदी. अच्छा, हा पावडर झाला. हा टाकतं खरं, नंतर मी सांगतो ना कसं. हा पलटी मार बरं. हे वेगळं वाटतंय. हां हां हां. आता
ठीक आहे. आता नाश्ता करायचा आहे. आता मस्त इथं नाश्ता करूया. झाला आता बघू किती मस्त क्लीन मस्त वाटतंय. ती चिमणी आहे ना, चिमणा तिथं आतमध्ये या घरट्यामध्ये आहे ना, तेव्हा पिल्लं आहे ना तिथं तो चारायला गेला बघा. आला चारलं, आला चारून गेला आतमध्ये. असे बॉक्स 1 2 3 4 5 बॉक्स इथं आम्ही लावलेत. तर त्याच्यामध्ये मस्त चिमण्यांनी अंडी बच्चे बरेचसे दिले. कारण ह्यांना आता बिल्डिंगा वगैरे झाले तर ह्यांना जागा वगैरे नाही आहे ना, तर म्हणून तिथं त्यांच्यासाठी ते खोके किंवा डब्बे लावलेत असे होल करून. तर त्याच्यामध्ये येतात, राहतात, अंडी बच्चे देतात. पिल्लं मोठे झाले का उडून जातात, परत दुसरे येतात, दुसरे अंडे बच्चे देतात, ते पण उडून जातात. आणि त्याशिवाय मुंबईसारख्या शहरामध्ये अशा ठिकाणी अशा चिमण्या बघायला भेटत नाही. त्यांचा सकाळचा चिवचिवाट तर बघताल तर लय मस्त आहे. सकाळी 6 वाजल्यापासून 5:30-6 वाजल्यापासून तर सारखा चालूच आहे. तर लय मस्त वाटतं. ते येतात, चिमण्यांना आतमध्ये जातात, त्यांच्या पिलांना दाणे बारीक बारीक घेऊन येतात, चारतात. लय मस्त वाटतं आहे. तर तुम्हाला ते पण दाखवेल. आणि एक वेळा जरा आम्हाला आहे ना ते खोक्यांमध्ये आहे ना, कारण बरेच महिने झालेत त्याच्या आतमध्ये ना घास गवतं वगैरे तिकडं आतमध्ये काय काय घेऊन जातात. तर ते जाम झालेले, म्हणजे त्यांना आतमध्ये वापस जायला जास्त भेटत नाही. तर एक वेळ ना ते आपण आतमधलं आहे ना साफ केलं ना, तर त्यांना ती मोकळी जागा भेटते. तर मोकळी जागा भेटली ना तर ते व्यवस्थित आतमध्ये जातात आणि वापस त्याच्या आतमध्ये त्यांना राहण्यासाठी काय घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये घर ते बनवतात, म्हणजे पिल्लांना सॉफ्ट वाटण्यासाठी. तर बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पण करूया. 4-5 खोकी आहेत ना, ते सगळं आपण काढून व्यवस्थित क्लीन करून वापस तिथं ठेवूया. बघा आपला हा जेवण आलंय. उसळ चपाती. बंटू दाखव. बंटू हा खा. हा बंटू पण चपाती खातो. चला मग आपण हे खाऊन घेऊया. बंटू पण खातोय. बंटूसाठी दूध चपाती बनती आणि हे उसळ चपाती मी खातो. चला मग आतून खाऊया. कशा उभा आहे टोपावर आणि टोप कालांडला मग ठू. बघा बंटूचा दूध चपाती. आले वा बंटू. खिडकी छत नाही. याला घरात पाऊस लागतोय. काय करतो आता? काय कापतो? हॅपी बर्थडे टू यू. हा चल आ कर. हॅपी बर्थडे. आता बंटूचा पुढच्या महिन्यात इथून चारायचं का? हा कशा करतोय? खाऊन दाखव मग. हा एक घास खाऊन दाखव रे. हे बघ. हा चाल. हे बघा दिदूबाई काय खाती? काय? उसळ पाव. हा अरे तुझं ते दूध चपाती तू खा बंटू. हॅलो हे धर. कोणाचा होता? हा फोन दे त्याला. काय आण? कापायला नको आता. रिबने खराब झालत्या काय? हा त्या खरं चालते ना. हा आणले आता उद्या बुधवारी. कुणी आणलं? तुनी आणल्या? नाही तिने आणले आता. मला वाटलं काय आता ट्युशनहून येता आणल्या काय? हा. तिकडं मार्केटमध्ये पिट्टी. विकत आणलं असं. तुला माहिती का मम्मी आज मी पतंग उडवली मामा. हा
मामाने उडवली. मामाने उडून दिली होती, माझ्याकडून जमत नव्हती, आधी तर मी त्याच्या हातातून घेतली. पतंग कोणाची होती? मामाने घेतली. मामाला काय आता बारीक आहे का मामा पतंग उडवायला? त्याला बोलायचं ना काय पतंग मला मजा आली. तू आईला फोन कधी लावते, कधी सांगते मी आले करून? कोण कुठे आहे? एकटी तुम्ही आमचा व्हिडिओ बघता, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आवडला तर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही असं सोडून देता, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कमेंट तर कराच करा, भरभरून करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तर एकदम पूर्ण बघा, पूर्ण पहा आणि स्किप मध्येच करू नका. तुम्ही लास्ट पर्यंत पहा, मग तुम्हाला स्टोरी काय आजची ते कळणार. कारण की आम्ही नवीनच चालू केलाय, आम्हाला समजायला थोडासा वेळ लागेल, तर थोडासा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. हा, सबस्क्राईब करा, लाईक करा सबस्क्राईब करा. आणि बोल मला सर्दी झाली. सर्दी झाली? सर्दी आली का सर्दी झाली? हा, सचिन म्हणलं माय. काय बोललं माय? ते गाणं कुठलं रे? खाजेवाली. हा, उद्या कामाला जायचं असेल ना? हा. आणि काय? चहा ना खोलता दे, मी खोलतो. दे इकडे, इकडे दे. दे इकडे, नाही तर चैन तोडशील. नाहीतर अजून टोपी पण घालायला होईल त्याला. मग टोपी जावा घालायचं तवा संध्याकाळचं. वा, अरे मायकल जॅक्सन, अरे वा. गोल गोल फिर काढू नको. अरे घाल ना, जॅकेट घालून. हा, काय भारी वाटतंय. अरे वा. आता ह्याने थंडी, आता कच्चा असं कर. हा, मायकल जॅक्सन वाणी. दिदूबाई पण आहे. पहिली दिदूबाई ते व्हाईट वाले घालते, मायकल जॅक्सन वाणीच करायची. आहे ना ते वाईट वाला? ते नाही का दाढीवाले? हा, काढू नको, काढू नको बंटू. हॅलो. सारखं मम्मी बा असं गोल फिरायचं, सारखं गोल फिरायचं. मला कुठं घालायचं आणि उतारवर अशी उभी राहायची. कसं? हा, जॅकेट, जॉकेट काय बोलतात त्याला? काढू नको, आता गाड्या पुढच्या महिन्यात कंटूचा बर्थडे, तुम्हाला माझा डान्स पण दिसेल, मी कशी डान्स करते. हा. काय पित आहे? चहा. चहा बिस्किट. चिव तू काय करते? दादा. काय कसं बोलतो तू? हाय, हॅलो गाईज. हा, हॅलो गाईज. हे बघा आमच्या 8व्या फ्लोअर वरून कसा नजारा दिसतोय. हे इथं बाजूला भीमवाडीचं आंबेडकर गार्डन आहे. हे बघा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. हे गार्डन आहे. हे बघा, किती भारी वाटतंय, मस्त. दिदू काय करते? होमवर्क करते. डिक्टेशन टेस्ट. उद्या डिक्टेशन हा. टेस्ट आहे. हा, चला मग आता दिदूला होमवर्क करू द्या. पेन्सिल बुक ठेवायचं. पेन्सिल बुक. आपलं पेन्सिल, पेन, फोल्डरेबल इरेजर. चला दिदूला डिक्टेशन उद्या टेस्ट आहे, तिला होमवर्क करू द्या.
वांग बटाटा. हा वांग बटाटा मस्त झणझणीत. बोंबील आहे का? संपले. हा मस्त बोंबील टाकले असते तर मस्त झालं असतं ना. 2 मिनटं काम लागत ते पण मस्त होईल बोंबील बटाटा. हा बसा. हाय हाईच हाय कसं बोलता तुम्ही? हाय गाईज. हा आता ह्यांना लांब लांब बसवायचं कारण असं आहे की ह्यांना आता जवळ बसवलं ना ह्यांचा खेळायचा टायमिंग फिनिश झालेला आहे. जर जवळ बसले तर मग हे दोघं आहे ना लय मारामाऱ्या करतात, मग एकमेकांना मारतात डवासतात. म्हणजे त्यांचं आता ओव्हर झालंय, जास्त झालंय, पोट भरलंय खेळून, म्हणून ह्यांना असं लांब बसवलंय. आणि तर आता आमच्या सगळ्यांचं जेवण बिवण सगळ्यांचं झालेलं आहे. तर बघा इथे हॉर्स. मी हॉर्स नाही, हा बंटू बोलतोय घोडा बना घोडा. घोडा बना. बंटू बोलतोय घोडा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करायला तर विसरूच नका. मी तुम्हाला स्टार्टिंगला पण बोललेले लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे बघा मम्मी पण बघा ते चाटून पुसून खाती मस्तपैकी, प्लेट स्वच्छ करती आणि कार्यक्रमात चालू आहे तिथे. हां आपण कुठे होतो? हां ब्लॉग एंड करते मी आता. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय.